ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि हे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। आमदार विक्रम पाचपुते यांच्या नोव्हेंबर महिन्यामधील जनता दरबाराचा कार्यक्रम श्रीगोंदा येथील माऊली निवासस्थानी पार पडला। या दरम्यान विविध विभागांमधील अधिकारी, नागरिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। यावेळी बोलताना आमदार पाचपुते म्हणालेत की जनता दरबारामुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत। प्रशासनाच्या सहकार्यामुळे यामध्ये चांगली प्रगती दिसून येत आहे। नागरिकांच्या अपेक्षा आणि तक्रारींमध्ये घट जाणवत आहे। उरलेल्या त्रुटी देखील लवकर सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। पाणंद रस्त्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय की काही ठिकाणी रस्ते खुले केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होत असल्याचं लक्षात येत आहे। या संदर्भात शासन स्तरावरती निर्णय होणं गरजेचं आहे। महसूल मंत्री यांची लवकरच भेट घेऊन योग्य तो निर्णय घेण्यासाठी चर्चा करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बोलताना आमदार पाचपुते म्हणालेत की फार्मर ID काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळू लागलेले आहेत, मात्र काही शेतकरी अजूनही वंचित आहेत। त्यांनी ॲग्रीस्टॅग पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये देखील रक्कम जमा होणार आहे। राज्यभर या साईटवरती मोठा लोड असल्यामुळे थोडा विलंब होतोय, पण प्रत्येक पात्र शेतकऱ्याला याचा हक्काचा मोबदला मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलंय। तर जनता दरबारामध्ये नागरिकांनी विविध विषयांवरील तक्रारी आणि मागण्या मांडल्या आहेत। अनेक प्रलंबित प्रश्नांवरती जागेवरच तोडगा काढण्यात आलाय। महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण श्रीगोंदा इथे जनता दरबार घेत असतो। आज नोव्हेंबर महिन्याचा जनता दरबार पार पडलेला आहे आणि एक सांगायला अभिमान वाटतो की अलीकडच्या काळामध्ये आता जे शंका आहेत किंवा लोकांचे प्रश्न आहेत याचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागलेलं आहे आणि अपेक्षा तीच होती। त्यामुळे नक्कीच प्रशासन हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे। आणखीन काही त्रुटी आहेत, सगळे प्रश्न तर एका वेळेस सुटणार नाहीत, त्या त्रुटी दुरुस्त करायचं आमचं काम चालू आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने एक जी मोठी अडचण आमच्या लक्षात आली ते म्हणजे रस्ते खुले करण्याचे जे केसेस आहेत, या केसेस झाल्यानंतर सुद्धा रस्ते खुले होत नाही। म्हणजे प्रशासनाने खुला करून दिला तरीसुद्धा लोक परत अतिक्रमण करतात। तर ह्याच्यासाठी शासन स्तरावरती काहीतरी निर्णय होणं अपेक्षित आहे। त्यामुळे उद्या मी महसूल मंत्र्यांची भेट घेऊन नक्कीच शासन स्तरावरती काही मार्ग काढता येईल का, तो एक आमचा प्रयत्न चालू आहे। कारण शेवटी काय होतं, लोक अपील करतात, शेतकरी रस्ता खुला करण्यासाठी अनेक वर्ष पाठपुरावा करतात, अनेक महिने पाठपुरावा करतात आणि निकाल झाल्यानंतरसुद्धा रस्ता खुला होऊ शकत नाही। किंवा काही शिवपानांचे रस्ते आहेत जे वर्षानुवर्ष चालू असणारे रस्ते आहेत, ते काही ठराविक एखाद दुसऱ्या व्यक्तीने बंद केल्यामुळे संपूर्ण गावाला किंवा त्या रस्त्यावर असणाऱ्या सगळ्या लोकांना वेठीस धरलं जातं। तर याच्यासाठी काय मार्ग काढता येईल, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे। फार्मर IDच्या संदर्भातला म्हणजे दुर्दैव असं आहे, जर आपणच साक्षीदार आहात की आपण वर्षापासून शेतकऱ्यांच्या मागे लागलो आहे। ज्यावेळेस माझा दुसरा जनता दरबार होता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये, त्यावेळेस आपण इथं कॅम्पसुद्धा लावला होता। फेब्रुवारीत लावला होता, एप्रिलमध्ये लावला होता। दूरदृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर ID काढला पाहिजे, त्याला ॲग्रीस्टॅग म्हणतो आपण, ॲग्रीस्टॅग काढला पाहिजे। हे मी म्हणजे आपल्यामार्फतसुद्धा शेतकऱ्यांना आपण विनंती केली होती। ज्या ज्या शेतकऱ्यांचे फार्मर IDs किंवा ॲग्रीस्टॅग आहेत त्यांना नुकसान भरपाईचे पैसे हे वर्ग झालेले आहेत। दुर्दैवाने ज्यावेळेस पंचनामे चालू होते त्यावेळेस शासनाने अट टाकली होती
की फार्मर आय डी कंपल्सरी आहे, ॲग्रिस्टॅग कंपल्सरी आहे. त्याचं कारण काय होतं, अनेकदा आपण पाहतो की एखादा शेतकरी असतो, त्याचं क्षेत्र कमी असतं किंवा जास्त असतं आणि ह्याची नोंद कुठे नसते. त्यामुळे हे सगळं सिंगल हाऊसवरती यावं म्हणून ॲग्रिस्टॅग हा देशभर सगळीकडे सुरू झालेला आहे. एकट्या महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशात ही प्रक्रिया चालू आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅग आहेत त्यांचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होतात. ॲग्रिस्टॅगला दुर्दैवाने हा तहसीलदारांना फेशियल आय डी द्यावा लागतो. म्हणजे समजा एखादा ॲग्रिस्टॅग आहे तो मंजूर करायचा असेल तर त्यांना फेस आय डी द्यावा लागतो आणि ती वेबसाईट कधी कधी डाऊन असते. आता अलीकडच्या काळामध्ये नुकसान भरपाईचे पैसे मिळायला लागल्यानंतर इतरांना मिळतात, मला का मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर लोक ॲग्रिस्टॅगच्या मागे लागलेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ॲग्रिस्टॅगचं प्रमाण आत्ता अचानक वाढल्यामुळे अनेकदा ती साईट डाऊन असते, त्यामुळे बरेचदा होत नाही. याचं अनेक लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवी असं आहे की गेल्या 8-9 महिन्यापासून मी मागे लागलो होतो. ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या विनंतीला अभिवादन केलं होतं त्या विनंतीला मान देऊन स्वतःचे ॲग्रिस्टॅग काढले, त्यांना कुणालाही पैसे मिळायला अडचण झालेली नाही आहे आणि सगळ्यांचे पैसे उपलब्ध होतील. ॲग्रिस्टॅगला थोडासा जो कालावधी जातो आहे याला एकटा प्रशासन जबाबदार नाही, आपल्यासहित सगळे जबाबदार आहोत. आपण जर वेळेत ॲग्रिस्टॅग काढले असते तर ही वेळ आली नसती. दुर्दैवाने ज्यावेळेस तहान लागली त्यावेळेस आपण विहीर खोदायला जातो, त्यामुळे थोडासा त्रास होणार आहे. थोडंसं संयमाने प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये सगळे ॲग्रिस्टॅग क्लिअर होतील असं म्हणजे मला तरी शाश्वत प्रशासनानं केलं आहे. तरी कोणाच्या अडचणी असतील तर आपण सांगा, त्या तात्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.